धुरंधर 2च्या ट्रेलरच्या अगदी शेवटी एक फ्रेम येते आणि त्या फ्रेममध्ये स्पष्ट लिहिलंय पेड प्रिव्ह्यू. पेड प्रिव्ह्यू हे फक्त शब्द नाहीयेत, ती आहे तथाकथित सो कॉल्ड सिनेमा समीक्षकांना दिलेली थेट चपराक, प्रोपोगंडा, नरेटिव्ह बिल्डिंगच्या खेळाला धुरंधरचे डायरेक्टर आदित्य धर यांनी का प्रत्युत्तर दिलंय? हा खेळ नेमका काय आहे? पेड प्रिव्ह्यू म्हणजे काय आणि धुरंधर 2 त्याचा नेमका कसा फायदा उचलणार आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर धुरंधर 1 रिलीज झाला तेव्हा काही सिनेमा समीक्षकांनी आदित्य धर आणि त्या सिनेमाला उघडपणे ट्रोल केलं होतं. सिनेमाबद्दल अत्यंत चुकीचे आणि नकारात्मक रिव्ह्यू दिले गेले. याच मुद्द्यावर आदित्य धर यांची पत्नी यामी गौतम यांनी 4 डिसेंबर 2025ला सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात त्यांनी गंभीर आरोप केले होते, जर तुम्ही काही सिनेमा समीक्षकांना पैसे दिले नाही तर ते तुमच्या सिनेमाबद्दल नकारात्मक लिहितात, वाईट बोलतात आणि तुमचा सिनेमा कसा पडेल यासाठी जाणीवपूर्वक नॅरेटिव्ह सेट करतात. यामी गौतम या नेमकं कोणाबद्दल बोलत होत्या हे तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला सहज सापडेल. मी मुद्दाम या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव घेत नाहीये, मात्र त्या नरेटिव्ह बिल्डिंगलाच तोडण्यासाठी आदित्य धर यांनी धुरंधर 2 साठी पेड प्रिव्ह्यूची आक्रमक रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे आपल्या ट्रेलरमध्येच त्यांनी पेड प्रिव्ह्यूसाठी एक स्वतंत्र फ्रेम ठेवली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आदित्य धर यांनी आपल्या सिनेमाबद्दल झालेला नकारात्मक मार्केटिंग आणि तो अपमान अजिबात विसरलेला नाहीये. पेड प्रिव्ह्यू ही एक रणनीती आहे आणि त्या रणनीतीला सगळ्यात मोठा फायदा उचलण्याच्या तयारीत आहे धुरंधर 2. आता पेड प्रिव्ह्यू म्हणजे नेमकं काय समजून घ्या. सिनेमा अधिकृतपणे रिलीज होण्याच्या आधीच प्रेक्षकांसाठी काही खास शो ठेवले जातात. हे शो फ्री नसतात. प्रेक्षक तिकीट काढून सिनेमा रिलीजच्या आधी तो बघू शकतात. म्हणजे काय तर रिलीजच्या आधीच प्रेक्षक थिएटरमध्ये असतात आणि रिलीजच्या आधीच बॉक्स ऑफिस कलेक्शन सुरू झालेलं असतं. धुरंधर 2 साठी नेमकी हीच रणनीती वापरण्यात येते. गुरुवारी 19 मार्चला गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्टीच्या दिवशी हा सिनेमा अधिकृतपणे रिलीज होतोय. पण त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे 18 मार्चला देशभर पेड प्रिव्ह्यू शो ठेवण्यात आले. आता पेड प्रिव्ह्यूचे फायदे काय आहेत ते बघूयात. पहिला फायदा, बॉक्स ऑफिस नंबर्स. पेड प्रिव्ह्यूची कमाई ओपनिंग डे कलेक्शनमध्ये मोजली जाते, म्हणजे चित्रपट रिलीज होताच त्याचे आकडे आधीच मोठे दिसतात. दुसरा फायदा, धुरंधर 2 जवळपास 4 तासांचा सिनेमा असल्याचं सांगितलं जातंय, म्हणजे एका दिवशी शोची संख्या कमी होणार, म्हणून रिलीजच्या आधीच प्रिव्ह्यू शो ठेवून अधिक शो आणि अधिक कमाईचा मार्ग खुला केला जातो. थोडक्यात सांगायचं तर पेड प्रिव्ह्यू म्हणजे फक्त आधी दाखवलेले शो नाहीत, ते असतात बॉक्स ऑफिसवर आधीच आक्रमण करण्याची रणनीती आणि धुरंधर 2 सध्या नेमकं तेच करताना दिसतोय. नॅरेटिव्ह बिल्डिंगसाठी पेड विश्लेषण करणाऱ्या समीक्षकांना आदित्य धरने जी चपराक लावली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.